पुरावा मागताय? हो. तुम्ही एका आईकडे पुरावा मागताय? हो. अरे हाडा मासाचा गोळा तो नवऱ्याला पोटात सांभाळला आणि खात्यावर खेळवला पुरावा मागताय. घाबरा तवरच्याला घाबरा मागतोय तो. मागे एकदा तुम्ही एकाच महिन्यात 3 पक्ष बदलले. त्याच दरम्यान तुमचा आणि दादासाहेबांचा एक फोटो खूप व्हायरल झाला, ज्याकडे तुम्ही पाऊस बघता बघता कांदा भजी आणि चहाचा आस्वाद घेता. कसं आहे, पावसाळा म्हटलं की चहा आणि भजीचं समीकरण आलंच. फक्त आम्ही ती खाल्ली की चर्चा होते. अतिशय यशस्वीरित्या आणि नियोजनबद्ध अशा एकांकिका स्पर्धांचं आयोजन या संस्थेतर्फे केलं जातं. ही खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे. हो. सेकंड, ते संरक्षणाखाली निघणार असं, ते संरक्षणाखाली निघणार असे तुझ्याही खांद्यावर लिहिले रे वाचायचं. एक मात्र नक्की बोलावं असं वाटतं की एकांकिका स्पर्धांमध्ये एकेकाळी व्यावसायिक रंगभूमीला किंवा रंगभूमीला नवनवीन कलाकार, नवनवीन दिग्दर्शक, नवनवीन काय म्हणतात लेखक, असं संपूर्ण नव्यांची फौज अशी उपलब्ध व्हायची. शेवटी ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. या चर्चेने धार्मिक वादाला स्पर्श केलाय. सूत्रांच्या माहितीनुसार दंगली होण्याची शक्यता वर्तवली जाते. आमचं सामान्य जनतेला एवढंच आवाहन आहे, काही झालं तरी घरातून बाहेर पडू नका. कर्फ्यू लागण्याची शक्यता आहे. भारत 17 आणि भारत 18च्या वेशीवर पडलेली ही टिणगी देशभरात जाऊन वणव्याचं स्वरूप घेऊ शकते. चुकीचं करताय तुम्ही. उद्या कोणाची घरं झाली, बस फोडल्या, भर रस्त्यात कत्तली केल्या तर त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहात का तुम्ही? नाही. मग का नवीन ब्रेकिंग न्यूजची तयारी करताय? साहेब मगजपासून मला तुमच्याशी बोलायचं. मी भरत परोपकारी 1286 मध्ये राहतो. मीच बोलवलं होतं या दोघांनी. आणि मला एवढंच सांगायचं साहेब, बॉडीची अवस्था बघा. रंग बदलत चाललाय, त्या बॉडीचा वास येतोय कधीपासून, माशा गोंगावतायत. पण हा मूळ मुद्दा बाजूला लावून बाकी सगळ्या विषयांवर चर्चा चालू आहे. सेजल एंटरटेनमेंट आयोजित रंगकर्मी करंडक स्पर्धेचं हे 6वं वर्ष आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. पुरावाच ऐकायचा ना तुम्हाला? हो य. हा पुरावा पुरेसा नाहीये. ठीक आहे. इतके वर्ष मनाच्या एका कोपऱ्यात दडवून ठेवलेलं सत्य मला ओठांवर आणावंच लागेल. माझा मुलगा सामान्य नव्हता, अवतार पुरुष होता. होय बाळा, होय. कधी त्याला जगासमोर येऊ दिलं नाही. तुम्हाला सांगते, याचे पाय मला कधी पाण्यात दिसलेच नाही. कड्यावर चालून नदी पलीकडे काय जायचं, झाडांवर उड्या मारत डोंगर काय चढायचा. मी कधीच याला किरकावडा केला नाही हो. का हा स्वतःच कावळ्याच्या पाठीवर बसून फिरून यायचो. काय काटा आला. इतक्या असामान्य माणसाचा शेवट इतका सामान्य होईल असं कधी वाटलंच नव्हतं मला. अनंतात विलीन झालं पोर माझं. की असेच त्यांचे सिल्वर जुबली आणि गोल्डन जुबली होत खूप छान आणि सुनियोजित स्पर्धा चालू आहेत. आणि मी सुद्धा अशा स्पर्धांमधनं पुढे आलेली आहे. अनेक एकांकिका स्पर्धा मी स्वतः केलेल्या आहेत आणि आज मी अशा एखाद्या स्पर्धेला जज म्हणून आले, त्यामुळे खूप नॉस्टॅल्जिक झाले. सगळ्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अवतार पुरुष कुठल्या शतकात वावरतोय आपण? काय म्हणते हे बाई? तुम्ही म्हणते कुठल्या फ्लॅश एनर्जी म्हणे विदाउट फ्लॅश पण फोटो काढता येतात. फोटो नाही प्लीज. हीच बाई फ्रॉड आहे. हिच्याकडे बघून वाटतंय का या मुलाची आई येते? एक आपे नवऱ्याच्या माणसाला थोबडा एवढा मेकअप जाता का कोणी? आता आहे मी सुंदर.
दरवर्षी आयोजन चांगल्या प्रकारे होतं. त्यांची मदत खूप होते. त्यांची माणसं आम्हाला हव्या त्या गोष्टी ठरवतात.